भाजपासोबत जाणाऱ्यांना सोबत घेणार नाही. दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचं केलं स्पष्ट. ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर थोड्याच वेळात भाजपामध्ये करणार प्रवेश, पण स्थानिक आमदार सीमा हिरेचा विरोध कायम. बडगुजर यांच्यासोबत एकत्र काम करू शकत नसल्याचं केलं स्पष्ट. सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच अंधारात. बडगुजरांच्या प्रवेशासंबंधी कल्पना नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. बडगुजर नाशिकहून मुंबईत दाखल. खासगी सचिवांची नियुक्ती रखडल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आज वरळीमध्ये बैठक. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठकांना महत्त्व. दोनही शिवसेनांच्या बैठक स्थानांमध्ये अवघं 200 मीटरचं अंतर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. हद्दवाढ झाल्यास झेडपी आणि मनपा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष. एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर पहिल्यांदाच अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचं उड्डाण रद्द. दुपारी नियोजित असलेलं उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे रद्द झाल्याची माहिती. अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी विद्यार्थ्यांनी उड्या मारून वाचवले प्राण. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उड्या मारतानाचा व्हिडिओ समोर. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मुख्य पायलट सुमित सबवाल आणि रायगडच्या मैथिली पाटीलला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. तर क्रू मेंबर श्रद्धा धवन यांच्यावर काल रात्री अंत्यसंस्कार. इराण आणि इस्रायल मधला संघर्ष शिगेला. तेहरानमधील भारतीयांनी शहर सोडावं. इराण इस्रायल युद्धामुळे भारतीय दूतावासांकडून महत्त्वाची सूचना. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाडच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. राजधानी तेल अवीवर देखील क्षेपणास्त्रांनी वाढ.